नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया। तर बहिणींनी कोथिंबीर दिलचं सकाळी सकाळी म्हणलं याची कोथिंबीर वड्या बनवून टाका, कारण जास्तीची होती शिल्लक। मग तेच निवडणं चालू होतं आमचं आणि सकाळची आरती करणं पण बाकी होतं। तर इथे आरती चालली आहे। सुंदर अशी रिंग लाईट बहिणी हाताने बनवली आहे, खूप छान बनवली आहे। तर इथे आरती करणं चालू होतं, सगळे चालते आरतीसाठी आणि अनु छान अशी कोथिंबीर निवडत आहे, कारण ही सकाळी सकाळी वहिनीने तर तुम्हाला सांगितलं असेल त्यांनी घरी बोलवलं होतं गणपती बघायसाठी। आणि हा सुंदर असा गणपती हा आमच्या वहिनींचा आहे। बघा गावाकडचं वातावरण किती सुंदर झालं आहे। काय बोलला तो आता? खाऊन लाईक खाऊन लाईक मारतो अख्ख्या माझ्या रीलला। जास्त होत्यात म्हणून कमी होत्या। काय काय पावडर जास्त लावती ती म्हणून व्ह्यूज कमी होतात। व्ह्यूज फॉलोअर्स कमी होतात। तो काय म्हणतोय की तुम्ही ना पावडर जास्त लावता म्हणून तुमचे फॉलोअर्स कमी होतात। बरोबर आहे का हे? तुम्ही सांगा कमेंट मध्ये। हा युट्यूबर आहे तू? अरे वा, चला मंडळाचा गणपती। आमच्या वस्तीवरचे एवढे फनी आहेत ना मुलं, तुम्ही पाहिलंच आता। तर सकाळ सकाळी इथे पनीर बनवायला घेतलाय। दूध एवढं आहे ना, तुम्हाला कालच्या वेळीमध्ये सांगितलं की इकडे भरपूर दुधाचा स्टॉक असतो। मग लिंबू पिळून लिंबू पण त्यामध्ये टाकलं, हे लिंबू आता काढलं आणि छान असं पनीर इथे तयार झालं आहे। त्याला मी बांधून घेतलं आणि मीच बनवलं पनीर। आणि इथे मग पंचामध्ये बांधलं होतं आणि त्याला असं थापून घेतलं पूर्ण प्लेटमध्ये, कारण ते सपाट होऊ दे म्हणून त्यावर जड असं वजन ठेवलं आणि इथं छान असं पनीर झालं आहे। ही नंतरची क्लिप आहे पण मी आताच जोडली आहे, कारण एकामागे एक होऊन जाईल म्हणून। आणि छान अशी पनीरची भाजी पण केली, छान झालं पण थोडंसं असं तुटत होतं। मला वाटतं त्याला फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे। मग मी जास्तीचं नाही बनवलं, जेवढी भाजी बनवली ना तेवढीच आता पनीर काढलं आणि बाकीचं मग फ्रीजमध्ये ठेवलं, ते उद्यासाठी होईल, कारण भरपूर झालं होतं। जवळजवळ 2 लिटरच्या आसपास दूध होतं आणि चपात्या पण झाल्या गरम 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 गरम। पनीरची भाजी एवढं सुंदर असं जेवण होतं ना आजचं की काय सांगायचं। नंतर बनवायचे होते गऱ्याचे लाडू आणि भाकूर पण बनवायचा होता। मग त्यासाठी इथे गरा भाजत होते मी भाजलं, मम्मीने भाकूर बनवला आल्याला आणि लगेचच गऱ्याचे लाडू बनवायला घेतले। पिठी साखर आणि गरा मिक्स केला, वरून दुधाचा शितोडा दिला आणि असे लाडू बांधून घेतले, खूप सुंदर झालते। इथे हा भाकूर बनवला आहे, खूप सारा बनवला आहे। आणि नंतर इथे लाडू पण आमचे तयार झाला आहे। तो खूप सुंदर म्हणजे एवढे छान टेस्टी झालते ना। पहिल्यांदा टेस्ट पण केली, आता देवासाठीच बनवते पण टेस्ट करावं लागतंच ना। तर आज एकाच दिवशी आम्ही करायला लागलो होतो, जे काही होईन ते होईन आणि बाकीचं मग उद्या करणार आहोत। म्हणजे 5 पदार्थ तर करावंच लागतात, पण आता 2 डिश म्हणल्याच्यानंतर जास्तीचे पदार्थ हे करावंच लागतात। तर उद्या पण भरपूर सारा आहे, उद्याच्या ब्लॉगमध्ये तो तुम्हाला पाहायला मिळेलच काय काय बनवलं वगैरे। आणि गौरींचे पण खूप छान छान असे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। घरात घेताना फराळ किंवा 9:30 स्वतःचे वगैरे सगळे मी डिटेलमध्ये व्लॉग शेअर करणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला। तर इथे मायलेकी छान असे लाडू बनवून घेतले आहेत। आणि गऱ्याचे लाडू हे आम्ही नेहमी बिना पाकाचेच बनवतो, काही काही पाकाचे पण बनवतात, पण असे पण छान लागतात। पण हे लवकर खावे लागतात, कारण हे म्हणजे 2-3 आठवड्यानंतर खराब होतात। तर आमच्या इथे बघा हे ना असे भरपूर आहेत, याला पैसा बोलतात। तुम्हाला माहिती आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा त्याला फक्त काठी लावलं की ते असं गोल 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 होतं पैशासारखं। मला ते वेगळंच वाटलं, भारी वाटलं, म्हणजे ते खूप दिवसानंतर पाहिलं होतं। मम्मीने ते छान बेसन पीठ बनवलं आहे आणि इथे चिवड्याची पण तयारी करून घेतली आहे। भैयाचे मित्र इथे आलते, मग त्यांचं काहीतरी डेकोरेशनचं काम चालू होतं। मम्मीने इथे लाडूची तयारी चालू झाली, बेसन पीठ वगैरे मळून घेतलं। मी ही रील पाहत होते, कालच्या दिवशी पोस्ट केली आहे मी इंस्टाग्रामला, तुम्ही पाहू शकतात। तर इथे ना शेवचे लाडू करायचे होते आम्हाला, त्यामुळे मम्मीने छान शेव काढून घेतली। आणि लहानपणी ना अशी शेव काढली की लगेच मम्मी आम्हाला चुरायला लावायची। मग आत्ता पण मी चुरतच होती, त्यामुळे मग मला ते लहानपणचे अचानक दिवस आठवले। मम्मीने छान शेव अशी सगळी शेव मला करून दिली आणि मग मी त्याला छान असं चुरलं। नंतर हाताने जेवढं चुरता येईल तेवढं चुरलं आणि मग बाकीचं मिक्सरमध्ये काढलं। तर याची रेसिपी वगैरे डिटेलमध्ये एकदम नाही सांगितली, पण कसे काय बनवले ते तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळीच रेसिपी पाहायला मिळतील। आणि खूप दिवसांनी असं दिवाळी वगैरे आम्ही सोबतच बनवत आहोत। दिवाळी तर नाही आहे ही, पण अशी दिवाळीचे पदार्थ आता माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले, त्यामुळे दिवाळी तर माझी तिकडेच होती। दिवाळीचे जे काही पदार्थ असतात ते दिवाळीच्या आधी म्हणजे तिकडेच होतात, त्यामुळे असं हे बनवणं हे खूप दिवसानंतर आहे। कारण लहानपणी बनवलंच आहे, पण आता हे लहानपणाचे जे मुमेंट्स असतात, जे लहानपणीच्या आठवणी वगैरे असतात ना, ते आता असे रिमाइंडर होतात, डोळ्यासमोरून जातात की हां आपण हे असं करत होतो, ते करत होतो। मला ते खूप पोळायचं लहानपणी, पण तरी पण मम्मी म्हणजे मी करायचे, मला आवडायचं पण।
तर सगळी शेव मी असं हाताने 2 हातांमध्ये घेऊन अशी बारीक केली आहे. बऱ्यापैकी बारीक झाली. आम्ही पहिल्यांदा हा मिक्सरचा वापर करत नव्हतो, पण आता करायला लागलो. नाही तर पहिल्यांदा फक्त हे असं ना, हे फक्त पाकामध्ये टाकायचं. एवढे सुंदर असे छान लाडू व्हायचे. पण आता मिक्सरमध्ये पण सगळे म्हणजे छान असे बारीक करतात, मग ते पण भारी होतात. तर इथे मम्मी अजून पण बेसन पीठ मळत आहे, कारण आता आम्हाला शेव करायची आहे. म्हणजे चिवडा पण आजच बनवायचा होता. मग चिवड्यासाठी त्यात मिरची टाकत आहे. आणि मी मग तोपर्यंत मम्मी म्हणली की तू हे मिक्सरमध्ये बारीक करून घे, तोपर्यंत मी चिवड्यासाठी शेव बनवून घेते. तर मी ते छान असं बारीक केलं आहे मिक्सरमध्ये. आणि हे बघा, हे असे लाडू किती सुंदर वाटतात. म्हणजे हे डायरेक्ट पाकात टाकायचे, खूप छान लागतात असे लाडू. आणि माझ्या मम्मीच्या हातचे लाडू की एकच नंबर असतात, एकच नंबर. पहिल्यांदा माझे मम्मी आणि पप्पा हे दोघं मिळून लाडू पाक काही का असं नाही, हे दोघं मिळून बनवायचे. पण आता मम्मी बऱ्यापैकी शिकली आहे. म्हणजे तिला पाक फक्त बनवा येत नव्हतं, पण आता एकदम परफेक्ट झाली आहे. त्यामुळे मग ती एकटीच बनवते आता. मग मी पण त्याच्याकडून शिकत आहे. तिथे मिरची ॲड करून फक्त हे शेव बनवली आहे. खूप छान, एवढी टेस्टी झाली ना, असं वाटत होतं की सगळी खावं. लाह्या थोड्याशा नरम करण्यासाठी त्याला मी थोडंसं भाजून घेतलं आहे. आणि इथे चिवड्यासाठी काय काय लागत आहे ना, ती मम्मी तळून घेत आहे. शेंगदाणे वगैरे सगळं टाकलं आहे. कढीपत्ता, मिरची, लसूण वगैरे जे काही लागत आहे ते सगळं मी मम्मीला काढून इथे मी दुकानामध्ये आले, कारण थोडंसं सामान पण न्यायचं होतं. आणि अनु इथं समोरच्या दुकानातच खेळत होती आणि तिला घरी यायचंच नव्हतं. त्यामुळे मग तिला तिथंच ठेवून मी परत आले. आणि माझी बहीण म्हणते, अगं घे तिला. तिला म्हणलं, अगं तू थोडीशी तरी तिला अशी सोड, म्हणजे तुला सवय लागेल. तिला बघा, ती बोलते मला की घे तिला. रायगडला तर होताच पाऊस, पण इकडे आल्याच्यानंतर पण पाऊस येईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे पाऊस तर काही आमचा पिच्छा सोडणारच नाही आहे. तर घरी आले आणि येताना जाताना गणपती बाप्पांना पाहिल्याशिवाय मनच भरत नाही, कारण एवढं पॉझिटिव्ह वाटते ना ते आल्यापासून. आणि इथे मम्मीने मका पोहे वगैरे तळले आणि बाकी सगळं चिवडा वगैरे मी करू लागले. आणि मोबाईलची चार्जिंग एकदम डाऊन झाली, त्यामुळे मी चार्जिंगला लावला आणि सगळा चिवडा मी करून घेतला आहे. आणि असं छान असा चिवडा आमचा इथं तयार झाला आहे. खूप छान झालता. तर इथे मी ना खाज्यासाठी पीठ मळत आहे. पण ह्या खाज्या आम्ही आज बनवल्याच नाही, कारण आम्हाला हे सगळं बनवताच रात्रीचे 9 वाजले. नंतर जेवायला 10, म्हणजे खूप लेट झालं आम्हाला. त्यामुळे मग हा खाज्याचं पीठ जे मळलेलं होतं ना, ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं. ते उद्या बनवू म्हणलं. आता इथे खाज्यासाठी काय रेसिपी आहे ना, ती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन कसं काय बनवायचं ते. फक्त मैदा आणि तूप पाणी टाकून मी इथं मळलं आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ते सांगेन. आता बघा, इथे ना छान असा पाक तयार होत आहे. पाकामधल्या इथे आम्हाला बर्फी आणि लाडू बनवायचे होते. लाडूचं जे मगाशी मिश्रण बारीक केलं होतं ना मिक्सरमधून, त्यामध्ये इथे पाक टाकला आहे. थोड्या वेळ ते मुरायला ठेवायचं. आणि इथे मम्मीने बर्फी पण बनवली होती. बर्फीमध्ये पण पाक टाकला. आता बर्फी कशाची आहे ते तुम्हाला मी सांगते. बेसन पीठ आणि रवा तूप टाकून छान असा भाजून घ्यायचा आणि मग त्यामध्ये असं पाक टाकायचा. हीच त्याची सिंपल अशी रेसिपी आहे. जर का तुम्हाला प्रमाण माप पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आणि एवढी छान सुंदर अशी झालती ना बर्फी, तुम्ही तर पुढे पाहतालच. तर इथे छान असे लाडू झालते. मुरलं होतं ते छान, 10-15 मिनटं ठेवलं होतं, मुरलं होतं. आणि मग आम्ही लाडू बनवायला घेतले. मम्मीने मी लाडू बनवले, तिकडं पप्पा बर्फीला छान कट करत होते. बघा, इथे काजू वगैरे जे काय होतं आमच्याकडे ड्रायफ्रूट, ते सगळं वरून मी लावत होते. छान वाटतात असे वरून लावल्याच्या नंतर. आतमध्ये तर असतातच, पण वरून लावल्याच्या नंतर पण एक भारी वाटतात. आणि मग मम्मीने मी सगळेच लाडू बनवून घेत आहेत. लहानपणीचे दिवसच आठवतात. म्हणजे लहानपणी पण आम्ही असे 4-5 जण मिळून असे सगळे मिळून असे कामं करायचो. खूप छान वाटायचं तेव्हा पण दिवाळीच्या वेळेस. आणि एक लाडू ताटात आणि एक लाडू तोंडात असं असायचंच. म्हणजे आम्हाला सगळ्यांना एवढे लाडू आवडतात ना. आणि ते पण बनल्या म्हणजे गरम असतात ना, तेव्हा ते गार होतात ना, तेव्हा अजिबात नाही आवडत. ते खाऊच वाटत. ते डब्यामध्ये तसेच भुरा लागून जातात. ते म्हणजे खराब होऊन जातं, तरी पण ते कोण खात नाही. पण मला गरम आवडतात, त्यामुळे मी ना गरमच खाते. जेवढं होईल तेवढं मला गरम खायला आवडतं. पण हे खाल्ले नाही, कारण हे देवासाठी आहेत. अगदी 1-2 सगळ्यांनी खाल्ले असतील, बाकी तर काही खाल्ले नाही, कारण देवासाठी आहेत. जेव्हा देवाचं वगैरे सगळं होईल ना, तेव्हा तर मी रायगडला थोडेफार राहिले तर नेतील. आता इथे आम्ही 1 किलोचं केलं आहे, कारण आता दिवाळी एकाच महिन्यावर आली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी पण परत सेम पदार्थ करा. मग जास्तीचं काही केलं नाही. तर इथे बघा, आता आमचे लाडू बनवून झाले आहेत सगळे. आणि इथे छान अशी बर्फी पण सेट झाली आहे. खूप छान आहे. जर काही डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना, तर मला नक्की कमेंट करा. मी नक्की तुमच्यासाठी करून. बघा, आता इथे सुंदर अशी माझी बर्फी तयार झाली आहे. मम्मीने केली. खूप सॉफ्ट आणि इतकी खुसखुशीत झालती ना, म्हणजे असं तोडता क्षणी अशी तुटत होती. खूप सुंदर झालती, म्हणजे 1 नंबर झालती.
फक्त रव्यापासून आणि बेसन पिठापासून एवढी छान बर्फी होईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. आणि छान लाडूशी लाडू पण आम्ही सगळे वळवून घेतले. हे जेवढे दिसायला छान आहेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट खायला टेस्टी आणि मस्त आहेत. आणि मग छान असं रात्रीचं जेवण झालं आणि रात्रीची ही आरती आहे आणि मंडळाच्या गणपतीपाशी पण गेलते. चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय.